नमस्कार. तुम्हाला सुद्धा उन्हाळ्यामध्ये बाहेरून आल्या-आल्या फ्रीजचं थंड पाणी प्यायची सवय आहे का? तर ते आजच थांबवा. कारण फ्रीजच्या थंड पाण्यामुळे आपली पूर्ण डायजेस्टिव्ह सिस्टमच बिघडू शकते. कारण आयुर्वेदात सांगितलं आहे, की फ्रीजच्या थंड पाण्यामुळे आपली पचनसंस्थाही मंदावते. यामध्ये आपल्या रक्तवाहिन्या ह्या आकुंचन पावतात आणि त्यामुळे आपली पचनसंस्था मंदावते. त्याचप्रमाणे मानेचे आणि मणक्याचे ज्या नस असतात त्याही आकुंचन पावतात, त्या फ्रीज होतात आणि त्यामुळे सतत डोकेदुखीचा त्रास होतो. ज्यांना सतत सर्दीचा त्रास होत असेल आणि त्यात त्यांनी जर हे फ्रीजचं थंड पाणी प्यायलं तर त्यांना सायनसचा त्रास व्हायला सुरू होते. तर यासाठी मी सांगेन की जेव्हा आपण बाहेरून उन्हातून येतो, तेव्हा आल्या-आल्या काही जणांना लगेच फ्रीजमधली बाटली काढून तोंडाला लावायची ही वाईट सवय असते किंवा फ्रीजच्या पाण्यामध्ये अजून बर्फही घालून पाणी प्यायची सवय असते. तर ही सवय आजच तुम्ही बंद करा. कारण आपलं बॉडी टेम्परेचर हे जेव्हा आपण उन्हातून येतो तेव्हा खूप गरम झालेलं असतं आपलं शरीर. त्यामुळे जेव्हा तुम्ही उन्हातनं बाहेरून येता, तेव्हा आधी पायावरती थंड पाणी घ्या, तोंडावरती थंड पाणी मारा, डोळ्यांना थंड पाणी लावा आणि त्यानंतर शांत बसून तुम्ही पाणी प्या. त्यानंतर अंघोळीचंही मी सांगेन, की जेव्हा उन्हाळा असतो, तेव्हा अंघोळीचंही पाणी खूपच गरम असं घेऊ नका. ते कोमट किंवा थंड असेल तर त्याहूनही उत्तम. तर तुम्ही कोमट किंवा थंड पाण्याने अंघोळ करा. त्यानंतर उन्हातून आल्या-आल्या आपल्या डोळ्याची खूप जळजळ होत असते. तर दिवसातून एकदा तरी तुम्ही गुलाब पाण्याच्या घड्या ह्या डोळ्यावरती ठेवा. त्यानंतर एका संशोधनात असं लक्षात आलं आहे, की जे फ्रीजचे पाणी सतत पितात, त्यामुळे आपल्या शरीरात ज्या इनव्हॉलेंटरी फंक्शन्स चालू असतात, त्यावरही आपला कंट्रोल राहत नाही. मग त्यामुळे सतत सर्दी होणं, सतत खोकला येणं, त्यामुळे जॉइंट्स पेन असे बरेचसे आजार हे आपल्याला नंतर उद्भवतात. जेव्हा आपण पाणी पितो तेव्हा आपल्याला खूप छान वाटतं, की गार पाणी आहे. तर तुम्ही म्हणाल, की नॉर्मल पाणी हे प्यायलं जात नाही. उन्हाळ्यामध्ये आपल्याला 2.5 ते 3 लिटर पाण्याची गरज असते. तर त्यासाठी मी सांगेन, की माठातलं थंडगार पाणी प्या. किंवा वाळा मिळतो आयुर्वेदिक कोणत्याही दुकानात जाऊन तुम्ही वाळा विचारू शकता. तर पाण्यामध्ये वाळा घालून ते पाणी तुम्ही पिऊ शकता किंवा उन्हाळ्यामध्ये सब्जा घालून ते पाणी तुम्ही पिऊ शकता. तर अशा प्रकारे तुम्ही पाणी पिऊ शकता वेगवेगळ्या पद्धतीने. पण फ्रीजचं पाणी पिणं हे तुम्ही खूपच टाळावं असं मी तुम्हाला सांगेन आणि असेच स्वतःच्या शरीराला थंड ठेवा उन्हाळ्यामध्ये. धन्यवाद.